We will discuss 12th Maths Paper 2 Exercise 1.3. So, see question 1. Question 1 is differentiate the following with respect to x. Okay. So, let's see example 2. Example 2 आहे cube root of 4x minus 1 upon 2x plus 3 इंटू 5 मायनस 2x ब्रॅकेट स्क्वेअर. ओके, हे आपल्याला डिफरन्शिएट करायचं विथ रिस्पेक्ट टू एक्स. इथे आता एक्झाम्पलमध्ये तुम्ही ऑब्झर्व केलं तर क्यूब रूट प्रेझेंट आहे, पॉवर्स टर्म प्रेझेंट आहेत. सो इथे आपल्याला ती सिम्प्लिफिकेशनसाठी लॉग अप्लाय करायचं आहे. सो लेट वाय इज इक्वल टू क्यूब रूट ऑफ 4x मायनस 1 अपॉन 2x प्लस 3 इंटू अनदर ब्रॅकेट मायनस 5 minus 2x bracket square. Okay, so taking logs of both sides we get दोन्ही साईडला एक्सप्रेशनचं लॉग अप्लाय करायचं. सो वी गेट लॉग वाय इज इक्वल टू लॉग ऑफ क्यूब रूट ऑफ 4x मायनस 1 अपॉन 2x प्लस 3 इंटू 5 मायनस 2x ब्रॅकेट स्क्वेअर. ओके, नेक्स्ट बघा, लॉग अप्लाय केला आहे. आता आपल्याला जर तुम्ही हे क्यूब रूट ऑब्झर्व केलं तर आपण सिम्पलमध्ये क्यूब रूट ऑफ एक्स हे आपण एक्स रेज टू 1/3 या फॉर्मॅटमध्ये लिहू शकतो. सिमिलर वेमध्ये स्क्वेअर रूट एक्स असेल तर ते एक्स रेज टू 1/2 लिहितो. त्याच फॉर्मॅटमध्ये क्यूब रूट ऑफ एक्स असेल तर एक्स रेज टू 1/3 लिहितो. सिमिलरली हे जे क्यूब रूटमधलं जे एक्सप्रेशन आहे ते आपण एक्सप्रेशन रेज टू 1/3 या फॉर्मॅटमध्ये लिहिणार. ओके, सो आपण तेच केलेलं आहे. नेक्स्ट बघा, आता इथे आपल्याला लॉग ऑफ 4x मायनस 1 अपॉन 2x प्लस 3 इंटू अनदर ब्रॅकेट मायनस 5 मायनस 2x ब्रॅकेट स्क्वेअर होल ब्रॅकेट रेज टू 1/3 असं आहे. ओके, सो आपल्याला एक फॉर्म्युला माहिती आहे लॉगचा. लॉग ऑफ एम रेज टू एन असेल तर ते एन इंटू लॉग एम अशा भाषेत लिहितो आपण. तोच फॉर्म्युला इथे अप्लाय करायचा आहे. एन म्हणजे आपला हा 1/3 आहे आणि एम म्हणजे ही पूर्ण ब्रॅकेटमधली टर्म आहे. सो आपल्याला ह्या फॉर्म्युलानुसार मिळणार आहे 1/3 इंटू लॉग ऑफ दिस ब्रॅकेट दॅट इज 4x मायनस 1 अपॉन 2x प्लस 3 इंटू अनदर ब्रॅकेट 5 मायनस 2x ब्रॅकेट स्क्वेअर. ओके, आता नेक्स्ट बघा, हे 1/3 आहेत, हे कॉन्स्टंट आपण बाहेर घेतले ब्रॅकेटच्या आणि ब्रॅकेटमध्ये आपण काय लिहितो आहे बघा. ही जर तुम्ही टर्म ऑब्झर्व केली तर ती न्यूमरेटर डिनॉमिनेटर फॉर्ममध्ये आहे, डिव्हिजन फॉर्ममध्ये आहे. सो लॉगचा आपल्याला एक फॉर्म्युला माहिती आहे. लॉग ऑफ एम अपॉन एन असेल तर लॉग एम मायनस लॉग एन अप्लाय करणार हा रूल. सिमिलर वेमध्ये न्यूमरेटर म्हणजे एम कन्सिडर करा, डिनॉमिनेटरला एन कन्सिडर करा, म्हणजेच मिळेल लॉग एम मायनस लॉग एन दॅट इज लॉग ऑफ 4x मायनस 1 मायनस लॉग ऑफ 2x प्लस 3 इंटू अनदर ब्रॅकेट 5 मायनस 2x ब्रॅकेट स्क्वेअर. ओके, सो इथे आपण तो लॉगचा फॉर्म्युला अप्लाय केला आहे. नेक्स्ट बघा, 1/3 आहेत तसेच, लॉग ऑफ 4x मायनस 1 आहेत तसेच, मायनस ब्रॅकेट तुम्ही ऑब्झर्व केलं तर तिथे मल्टिप्लिकेशन आहे दोन ब्रॅकेटचं आणि त्याच्यावर लॉग अप्लाय झाला आहे. सो आपल्याला इथे लॉग एम इंटू एनचा फॉर्म्युला अप्लाय करावा लागेल. तो फॉर्म्युला आहे लॉग एम प्लस लॉग एन. ओके, हा फॉर्म्युला इथे अप्लाय करायचा आहे. एम म्हणजे फर्स्ट ब्रॅकेट, एन म्हणजे सेकंड ब्रॅकेट दॅट इज लॉग एम म्हणजेच लॉग ऑफ 2x प्लस 3 प्लस लॉग एन दॅट इज लॉग ऑफ 5 मायनस 2x ब्रॅकेट स्क्वेअर. ओके, हा फॉर्म्युला इथे अप्लाय केला आहे. नेक्स्ट बघा, 1/3 आहेत तसेच, ब्रॅकेटमध्ये लॉग ऑफ 4x मायनस 1 आहेत तसेच, मायनस साईन ब्रॅकेटमध्ये जाताना ते मायनस लॉग ऑफ 2x प्लस 3 होणार. हे मायनस आणि हे प्लस मायनस होणार. सो इथे मायनस साईन आलं. आता लॉग ऑफ 5 मायनस 2x ब्रॅकेट स्क्वेअर. नेक्स्ट स्टेपला बघा काय करतो आहे आपण, 1/3 ब्रॅकेटच्या बाहेर आहेत तसेच, लॉग ऑफ 4x मायनस 1 ही टर्म आहे तशीच, मायनस लॉग ऑफ 2x प्लस 3 आहेत तशीच. इथे बघा काय करतो आहे, पॉवर टर्म आहे. सो आपल्याला इथे लॉग ऑफ एम रेज टू एनचा फॉर्म्युला पुन्हा अप्लाय करता येईल. तो होईल एन इंटू लॉग एम. एन म्हणजे आहे आपली स्क्वेअर टर्म, पॉवर टर्म, आणि एम म्हणजे ही ब्रॅकेटची टर्म. सो ती होईल मायनस 2 इंटू लॉग ऑफ 5 मायनस 2x. ओके, आता हे आपलं सिम्प्लिफिकेशन करून झालं आहे. सो डिफरन्शिएट करायचं. सो डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स वी गेट
डी बाय डी एक्स ऑफ लॉग वाय इज इक्वल टू डी बाय डी एक्स ऑफ दिस होल ब्रॅकेट, that is 1/3 into log of 4x minus 1 minus log of 2x plus 3 minus 2 into log of 5 minus 2x. ओके, लॉग वायचं डेरिव्हेटिव्ह आपल्याला मिळेल 1/y आणि ह्या वायचं डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स मिळेल dy बाय dx. ओके, इज इक्वल टू 1/3 कॉन्स्टंट आहे. तसेच डेरिव्हेटिव्ह आपण स्प्लिट करणार आहोत या प्रत्येक टर्मवर. सो डी बाय डी एक्स ऑफ लॉग ऑफ 4x मायनस 1 मायनस डी बाय डी एक्स ऑफ लॉग ऑफ 2x प्लस 3 मायनस 2 कॉन्स्टंट आहे, सो डेरिव्हेटिव्हच्या बाहेर काढले आधीच आणि डेरिव्हेटिव्ह फक्त अप्लाय केलं log of 5 minus 2x1. नेक्स्ट बघा 1/y dy बाय dx आहे, तसेच इज इक्वल टू 1/3 इंटू ब्रॅकेट लॉग ऑफ 4x मायनस 1चं डेरिव्हेटिव्ह आपल्याला मिळणार आहे 1/4x मायनस 1, कारण लॉग एक्सचं डेरिव्हेटिव्ह असतं 1/x, फक्त एक्सच्या जागी आपली ही टर्म आहे 4x मायनस 1, ते आपल्याला डेरिव्हेटिव्ह मिळेल 1/4x मायनस 1. आता आपण हे डेरिव्हेटिव्ह घेतलं पूर्ण लॉगच्या टर्मचं, आता फक्त डेरिव्हेटिव्ह घेणार 4x मायनस 1चं. सो डी बाय डी एक्स ऑफ 4x मायनस 1 मायनस सिमिलरली लॉग ऑफ 2x प्लस 3चं डेरिव्हेटिव्ह मिळेल 1/2x प्लस 3 आणि डेरिव्हेटिव्ह अप्लाय करणार 2x प्लस 3वर. नेक्स्ट बघा -2 आहेत बाहेर डेरिव्हेटिव्हच्या आणि लॉग ऑफ 5 मायनस 2xचं डेरिव्हेटिव्ह मिळेल आपल्याला 1/5 मायनस 2x आणि डेरिव्हेटिव्ह अप्लाय करणार ब्रॅकेटवर 5 मायनस 2xवर. ओके, नेक्स्ट बघा 1/y dy बाय dx इज इक्वल टू 1/3 ब्रॅकेटच्या बाहेर आहेत, तसेच 1/4x मायनस 1 आणि इथलं बघा डेरिव्हेटिव्ह आपल्याला घ्यायचं आहे 4xचं डेरिव्हेटिव्ह मिळेल आपल्याला 4xचं डेरिव्हेटिव्ह मिळेल 4, कारण एक्सचं डेरिव्हेटिव्ह 1 असणार आहे आणि ह्या -1 कॉन्स्टंट असल्यामुळे डेरिव्हेटिव्ह 0 झाला. ओके, मायनस 1/2x प्लस 3 आहेत, तसेच 2xचं डेरिव्हेटिव्ह मिळेल 2, 3 कॉन्स्टंट त्यामुळे 0 डेरिव्हेटिव्ह. नेक्स्ट -2/5 मायनस 2x आहेत, तसेच या 5चं डेरिव्हेटिव्ह कॉन्स्टंट असल्यामुळे 0, -2xचं डेरिव्हेटिव्ह फक्त मिळेल आपल्याला -2. ओके, सो डी वाय बाय डी एक्स. आता इथे आपल्याला फक्त आन्सर डी वाय बाय डी एक्स फॉर्ममध्ये हवे. सो हा 1/y आहे तो लेफ्ट साईडला आपण नको आहे, तो आपण शिफ्ट करून घेतला राईट साईडला, तो आपल्याला मल्टिप्लिकेशनमध्ये मिळेल. सो y इंटू 1/3 इंटू ब्रॅकेट बघा हे न्युमरेटरचे 4/4x मायनस 1 मायनस 2 हे मल्टिप्लिकेशन केल्यावर 2/2x प्लस 3, हे -2 आणि हे -2 म्हणजे -2 मायनस मायनस प्लस साईन होईल आणि 2 to 4 होईल. सो 4/5 मायनस 2x. ओके, सो डी वाय बाय डी एक्सचं फायनल आन्सर मिळालं. इथे बघा वायची जी आपली फर्स्ट एक्सप्रेशनची व्हॅल्यू होती ती फक्त आपण इथे सबस्टिट्यूट करायची फोल एक्सप्रेशन एक्समध्ये आणण्यासाठी. सो इथे फक्त सबस्टिट्यूट केले आणि ब्रॅकेटमधलं जे एक्सप्रेशन आहे वरचं ते ॲज इट इज आहे. ओके, हे आपल्याला फायनल आन्सर मिळालं डी वाय बाय डी एक्सचं. नेक्स्ट बघा क्वेश्चन आहे आपला एक्झाम्पल 3 x² प्लस 3 रेज टू 3/2 इंटू साइन क्यूब 2x इंटू 2x² 2 रेज टू x². ओके, सो लेट y इज इक्वल टू x² प्लस 3 रेज टू 3/2 इंटू साइन क्यूब 2x इंटू 2 रेज टू x². ओके, आता इथे लक्षात घेतलं तर तुम्ही बघा फंक्शन रेज टू फंक्शन आहेत, पुन्हा त्याच्या पॉवर्स आहेत ओके क्यूब्स आहेत. सो टेकिंग लॉग्स ऑन बोथ साइड्स वी गेट लॉग y इज इक्वल टू लॉग ऑफ दिस होल एक्सप्रेशन. आता लक्षात घ्या इथे जर तुम्ही हे ब्रॅकेट ऑब्झर्व केलं तर तिथे लॉग ऑफ m इंटू n असेल तर आपला लॉग m इंटू nचा फॉर्म्युला असतो लॉग m प्लस लॉग n. ओके, सिमिलर वेमध्ये इथे फक्त 3 टर्म मल्टिप्लिकेशन मध्ये आहेत. सो ते बघा लॉग m इंटू n इंटू समजा p घेतलं तर ते अजून एक टर्म इथे वाढेल लॉग p. ओके, फक्त ॲडिशनमध्ये लॉग p वाढणार आहे. सिमिलर वेमध्ये इथे आपण लॉग अप्लाय करणार. सो लॉग ऑफ x² प्लस 3 रेज टू 3/2 प्लस लॉग ऑफ साइन क्यूब ऑफ 2x प्लस लॉग ऑफ 2 रेज टू x². ओके, लॉग आपण स्प्लिट करून घेतला फॉर्म्युला अप्लाय करून. नेक्स्ट बघा काय केलं आहे लॉग ऑफ x² प्लस 3 रेज टू 3/2 प्लस हे जे साइन क्यूब ऑफ 2x आहेत ते आपण लॉग ऑफ साइन 2x ब्रॅकेट क्यूब या फॉर्ममध्ये लिहिणार. जसं आपण sin² थीटा साइन थीटा ब्रॅकेट स्क्वेअर या फॉर्ममध्ये लिहितो त्याच फॉर्ममध्ये हे लिहिलेलं आहे. ओके, प्लस लॉग ऑफ 2 रेज टू x² आहेत तसेच. नेक्स्ट बघा इथे जर तुम्ही ऑब्झर्व केलं तर पॉवर टर्म्स आहेत.
सो आपण फॉर्म्युला अप्लाय करणार आहोत बघा. लॉग ऑफ एम रेज टू एन वाला तो मिळेल आपल्याला एन इंटू लॉग ऑफ एम. ओके, एन म्हणजे आपली ही 3/2 आहे, इथे 3 आहे आणि इथे एक्स स्क्वेअर ही टर्म आहे. आता इथे आपला एम आहे एक्स स्क्वेअर प्लस 3, सो ते मिळणार आहे 3/2 इंटू लॉग ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 3 प्लस हा जो पॉवर टर्म आहे ती पुढे येईल मल्टिप्लिकेशनला, सो प्लस 3 इंटू लॉग ऑफ साइन 2x प्लस पॉवर टर्म एक्स स्क्वेअर इंटू लॉग 2. ओके, आता आपण हे सिम्प्लिफिकेशन झाल्यावर डिफरन्शिएट करणार. सो डी बाय डी एक्स ऑफ लॉग वाय इज इक्वल टू डी बाय डी एक्स ऑफ दिस होल एक्सप्रेशन. ओके, लॉग वायचा डेरिव्हेटिव्ह 1/y मिळेल, वायचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स डी वाय बाय डी एक्स मिळेल. ओके, सो इज इक्वल टू 3/2 कॉन्स्टंट आहेत, सो डेरिव्हेटिव्हच्या बाहेर घेतले आणि डेरिव्हेटिव्ह अप्लाय करणार फक्त लॉग ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 3वर. सिमिलर वेमध्ये प्लस 3 कॉन्स्टंट असल्यामुळे बाहेर घेतले आणि फक्त डेरिव्हेटिव्ह अप्लाय करणार लॉग ऑफ साइन 2xवर प्लस लॉग 2 कॉन्स्टंट आहेत, सो ते बाहेर घेतले डेरिव्हेटिव्ह आणि डेरिव्हेटिव्ह अप्लाय करणार एक्स स्क्वेअरवर. ओके, सो इथे बघा 1/y इंटू डी वाय बाय डी एक्स आहेत, तसेच इज इक्वल टू 3/2 लॉग ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 3चा डेरिव्हेटिव्ह मिळेल आपल्याला 1/x स्क्वेअर प्लस 3, लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1/x असं, सो एक्सच्या जागी फक्त एक्स स्क्वेअर प्लस 3 आहे आणि डी बाय डी एक्स ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 3 ह्या ब्रॅकेटचा आता पुन्हा आपण डेरिव्हेटिव्ह घेणार प्लस 3 इंटू लॉग ऑफ साइन 2xचा डेरिव्हेटिव्ह मिळेल आपल्याला 1/sin 2x. आत्ता आपण हे लॉगचं डेरिव्हेटिव्ह घेतलं, सो डेरिव्हेटिव्ह घेणार आपण डी बाय डी एक्स ऑफ साइन 2x प्लस लॉग 2 आहे तसाच ह्या एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह आपल्याला मिळेल 2x. ओके, नेक्स्ट बघा आपल्याला काय मिळते 1/y डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू 3/2 इंटू हे एक्स स्क्वेअर प्लस 3 आहेत, तसेच आता ह्याचं डेरिव्हेटिव्ह बघा एक्स स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह मिळेल आपल्याला 2x, 3चं कॉन्स्टंट असल्यामुळे 0 डेरिव्हेटिव्ह प्लस 3/sin 2x मिळेल आणि साइन 2xचं डेरिव्हेटिव्ह मिळेल कॉस 2x आणि ह्या 2xचं डेरिव्हेटिव्ह मिळेल फक्त आपल्याला 2, एक्सचं डेरिव्हेटिव्ह 1. ओके, प्लस लॉग 2 इंटू 2x आहेत तसेच. नेक्स्ट बघा आपल्याला 1/y लेफ्ट साईडला नको शिफ्ट केले, मल्टिप्लिकेशनला राईट साईडला गेली. ओके, सो डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू वाय इंटू ब्रॅकेट हे 2 कॅन्सल होऊन फक्त आपल्याला न्यूमरेटरला मिळेल 3x आणि अपॉन एक्स स्क्वेअर प्लस 3 प्लस इथे बघा आता काय करतो आहे आपण 2 इंटू 3 दॅट इज 6 आणि कॉस 2x अपॉन साइन 2x म्हणजेच कॉट 2x मिळेल. कॉस थिटा अपॉन साइन थिटा म्हणजे कॉट थिटा मिळतं. त्याच फॉर्मॅटमध्ये बघा कॉस थिटा अपॉन साइन थिटा कॉट थिटा मिळतं आपल्याला. त्याच फॉर्मॅटमध्ये इथे कॉस 2x अपॉन साइन 2x म्हणजेच कॉट 2x मिळणार आहे आणि हे 3 इंटू 2 6 होतील प्लस 2x इंटू लॉग 2 आहेत तसेच. ओके, सो डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू वायची आपली फर्स्ट एक्सप्रेशनची जी व्हॅल्यू होती ती इथे सबस्टिट्यूट केली आहे आणि ब्रॅकेटमधलं एक्सप्रेशन आहे तसंच लिहिलेलं आहे आणि हेच फायनल आन्सर आहे आपलं डी वाय बाय डी एक्सचं. नेक्स्ट बघा एक्झाम्पल 5th आहे एक्स रेज टू 5 इंटू टॅन क्यूब ऑफ 4x अपॉन साइन स्क्वेअर 3x. ओके, इथे सो लेट y इज इक्वल टू x raised to 5 into tan cube of 4x upon sin square 3x. Taking logs of both sides we get log y is equal to log apply करणार ह्या पूर्ण एक्सप्रेशनवर that is x raised to 5 into tan cube 4x upon sin square 3x. ओके, आता इथे बघा हे तुम्ही ऑब्झर्व केलेलं ब्रॅकेट ते डिव्हिजन फॉर्मॅटमध्ये आहे. सो डिव्हिजनचा आपण रूल अप्लाय करणार लॉग एम अपॉन एन वाला. सो मिळेल आपल्याला लॉग एम मायनस लॉग एन. एम आहे आपला न्यूमरेटर, एन आहे डिनॉमिनेटर. सो लॉग एम मिळेल आपल्याला लॉग ऑफ एक्स रेज टू 5 इंटू टॅन क्यूब ऑफ 4x मायनस लॉग एन मिळेल लॉग ऑफ साइन स्क्वेअर ऑफ 3x. ओके, नेक्स्ट इथे ऑब्झर्व केलं तर ते मल्टिप्लिकेशन आहे दोन फंक्शनचं. सो आपल्याला नेक्स्ट पुन्हा आपल्याला अप्लाय करायचं आहे एक्स रेज टू 5 इंटू टॅन क्यूब 4x आहे. सो लॉग एम इंटू एन दॅट इज लॉग एम प्लस लॉग एन अप्लाय करायचं आहे. सो लॉग एम होईल लॉग ऑफ एक्स रेज टू 5 प्लस लॉग एन होईल लॉग ऑफ टॅन क्यूब ऑफ 4x. ओके, मायनस हे लॉग ऑफ साइन स्क्वेअर 3x आहेत तसंच लिहिले जातं. नेक्स्ट बघा लॉग ऑफ एक्स रेज टू 5 प्लस लॉग ऑफ टॅन
आता हे जे टॅन क्यूब 4x आहेत ते आपण टॅन ऑफ 4x ब्रॅकेट क्यूब या फॉर्मॅटमध्ये लिहून घेतले, जसे साइन स्क्वेअर थिटा इज साइन थिटा ब्रॅकेट स्क्वेअर लिहितो त्याच फॉर्मॅटमध्ये. ओके, मायनस इथे सिमिलर वेमध्ये लॉग ऑफ साइन 3x ब्रॅकेट स्क्वेअर लिहून घेतला आहे. आता इथे बघा पॉवर्स आहेत पुन्हा, सो आपल्याला फॉर्म्युला अप्लाय करायचा आहे. लॉग एम रेज टू एन वाला तो आहे एन इंटू लॉग एम. ओके, इथे एन आहे आपला 5, सो 5 लॉग एक्स मिळेल प्लस 3 इंटू लॉग ऑफ टॅन 4x मिळेल मायनस 2 आहे, सो 2 इंटू लॉग ऑफ साइन 3x मिळेल. ओके, आता आपण हे सिम्प्लिफिकेट झाल्यावर डिफरन्शिएट करणार. सो डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स वी गेट डी बाय डी एक्स ऑफ लॉग वाय इज इक्वल टू डी बाय डी एक्स ऑपरेटेड ऑन दिस होल एक्सप्रेशन. सो लॉग वायचा डेरिव्हेटिव्ह 1/y, वायचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स डी वाय बाय डी एक्स मिळेल इज इक्वल टू 5 कॉन्स्टंट आहे, सो डेरिव्हेटिव्हच्या बाहेर. सो 5 इंटू डी बाय डी एक्स ऑफ लॉग एक्स, डेरिव्हेटिव्ह आपण स्प्लिट करणार, प्रत्येक टर्मवर अप्लाय करणार. 3 इथे कॉन्स्टंट आहे, सो 3 डेरिव्हेटिव्हच्या बाहेर आणि फक्त डेरिव्हेटिव्ह अप्लाय करणार लॉग ऑफ टॅन 4x1 मायनस 2 इंटू डी बाय डी एक्स ऑफ लॉग ऑफ साइन 3x. ओके, हे 1/y डी वाय बाय डी एक्स आहेत तसेच इज इक्वल टू 5 इंटू लॉग एक्सचं डेरिव्हेटिव्ह 1/x मिळेल प्लस 3 इंटू लॉग ऑफ टॅन 4x मिळेल 1/tan 4x आणि डेरिव्हेटिव्ह आपण घेणार पुन्हा आता टॅन 4xचं. ओके, सो डी बाय डी एक्स ऑफ टॅन 4x मायनस 2 इंटू लॉग ऑफ साइन 3xचं मिळेल आपल्याला 1/sin 3x आणि आता डेरिव्हेटिव्ह आपण घेणार फक्त साइन 3xचं, सो डी बाय डी एक्स ऑफ साइन 3x. इथे बघा डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू वाय शिफ्ट केले राईट साईडला, सो ते मल्टिप्लिकेशनला गेले वाय इंटू ब्रॅकेटमध्ये 5/x प्लस 3/tan 4x. आत्ता इथे लक्षात घ्या टॅन 4x, टॅन एक्सचा डेरिव्हेटिव्ह असतो सेक्स स्क्वेअर एक्स, टॅन 4xचं होईल सेक्स स्क्वेअर 4x आणि या 4xचं डेरिव्हेटिव्ह आपल्याला फक्त विथ रिस्पेक्ट टू एक्स मिळेल 4, सो ते टॅन सेक्स स्क्वेअर 4x इंटू 4 मिळालं डेरिव्हेटिव्ह. ओके, मायनस 2/sin 3x आणि या साइन 3xचं डेरिव्हेटिव्ह मिळेल कॉस 3x, साइन थिटाचा डेरिव्हेटिव्ह कॉस थिटा, इथे 3x आहेत, सो साइन 3xचं डेरिव्हेटिव्ह कॉस 3x आणि ह्या 3xचं डेरिव्हेटिव्ह फक्त मिळेल आपल्याला 3. ओके, नेक्स्ट बघा y इंटू 5/x प्लस इथे लक्षात घ्या 4 इंटू 3 दॅट इज 12. ओके, 4 3 जा 12. हे जे टॅन 4x आहेत ते आपण 1/sin 4x अपॉन कॉस 4x मध्ये लिहिले. टॅन थिटा आपण साइन थिटा अपॉन कॉस थिटा लिहितो, सो ते साइन 4x अपॉन कॉस 4x मध्ये लिहिलं आहे आणि हे सेक्स स्क्वेअर 4x आहेत ते 1/cos स्क्वेअर 4x या फॉर्ममध्ये लिहिले आहेत, कारण 1/cos थिटा इज इक्वल टू सेक थिटा. त्याच फॉर्ममध्ये सेक्स स्क्वेअर 4x आपण लिहिले आहे 1/cos स्क्वेअर 4x. ओके, मायनस 3 इंटू 2 दॅट इज 6 अँड कॉस 3x अपॉन साइन 3x दॅट इज कॉट 3x बिकॉज cos theta upon sin theta is equal to cot theta. So cos 3x upon sin 3x is we get cot 3x. Okay, next बघा आता y इंटू ब्रॅकेट 5/x प्लस 12 इंटू हे जे आहे त्याचं आपण रेसिप्रोकल घेतल्यावर आपल्याला टर्म मिळेल cos 4x अपॉन साइन 4x इंटू 1/cos स्क्वेअर 4x आहे तसेच मायनस 6 cot 3x. ओके, नेक्स्ट बघा इज इक्वल टू वाय इंटू ब्रॅकेट 5/x प्लस 12 इंटू आता हा cos 4x आणि यातला जो स्क्वेअरवाला एक आहे त्यातली एक टर्म कॅन्सल होईल, कारण ती आपण cos 4x इंटू cos 4x लिहू शकतो. सो ती एक टर्म न्यूमरेटरची आणि डिनॉमिनेटरची कॅन्सल होऊन फक्त आपल्याला मिळेल डिनॉमिनेटरला साइन 4x इंटू cos 4x, यातली एक टर्म उरेल ती इथे लिहिले मल्टिप्लिकेशनला. ओके, मायनस 6 cot 3x आहेत तसेच. सो इज इक्वल टू y इंटू 5/x प्लस 12 इंटू आता इथे लक्षात घ्या साइन 2 थिटाचा फॉर्म्युला आहे 2 sin थिटा cos थिटा. ओके, सो आत्ता आपल्याकडे इथे काय आहे साइन 4x इंटू cos 4x, सो तो मिळेल आपल्याला साइन 8xचा फॉर्म्युला. साइन 8x इज इक्वल टू 2 sin 4x इंटू cos 4x. फक्त आपल्याला इथे साइन 4x इंटू cos 4x आहेत, सो 2 आपण शिफ्ट करून बघा आपल्याला 1/2 इंटू साइन 8xच्या इज इक्वल टू साइन 4x इंटू cos 4x मिळेल. सो ह्याऐवजी आपण फक्त 1/2 इंटू साइन 8x हे सबस्टिट्यूट केले. ओके, मायनस 6 cot 3x हे आहेत तसेच. इथे बघा y इंटू ब्रॅकेट 5/x प्लस 12 आता इंटू हे जे 1/2 डिनॉमिनेटरला आहे ते रेसिप्रोकेट केल्यावर न्यूमरेटरला मल्टिप्लिकेशन आली, सो 12 इंटू 2
इंटू 1/sin8x minus 6 cot 3x which is equal to y into bracket 5/x plus 12 to the 24. So 24 into 1/sin theta is cosec theta. So 1/sin 8x is cosec 8x. Okay. So we get next बघा -6 cot 3x आहेत तसेच. सो फायनल dy बाय dx इज इक्वल टू वायच्या इथे आपलं फर्स्ट एक्सप्रेशनची व्हॅल्यू आहे ती सबस्टिट्यूट केलेली आहे आणि हे ब्रॅकेटमधले एक्सप्रेशन आहे तसेच 5/x प्लस 24 cosec 8x मायनस 6 cot 3x. ओके, हे आपलं फायनल dy बाय dxचं आन्सर झालं. नेक्स्ट एक्झाम्पल बघा, एक्झाम्पल 6 x raised to tan inverse x. ओके, सो लेट y इज इक्वल टू x raised to tan inverse x. इथे फंक्शन रेस टू फंक्शन आहे, सो टेकिंग लॉग ऑफ बोथ साइड्स वी गेट log y इज इक्वल टू log ऑफ x raised to tan inverse x. सो आपण इथे फॉर्म्युला अप्लाय करणार आहोत log m raised to n वाला. तो मिळेल आपल्याला n इंटू log m. n म्हणजे आहे आपली ही tan inverse x आणि x m म्हणजे आहे x. सो आपल्याला मिळेल टर्म tan inverse x इंटू log x. ओके, सिम्प्लिफाय झालं. सो डिफरन्शिएट करणार विथ रिस्पेक्ट टू एक्स. सो वी गेट डी बाय डी एक्स ऑफ लॉग वाय इज इक्वल टू डी बाय डी एक्स ऑफ टॅन इनवर्स एक्स इंटू लॉग एक्स. लॉग वायचं डेरिव्हेटिव्ह 1/y मिळेल, वायचं विथ रिस्पेक्ट टू एक्स डी वाय बाय डी एक्स मिळेल विच इज इक्वल टू डी बाय डी एक्स ऑफ, हे फक्त मी लाईट रूल एक असतो LIAT त्यानुसार सॉल्व करण्यासाठी मी ते केलं आहे. तुम्ही डायरेक्ट टॅन इनवर्स, कारण तो आपल्याला नेक्स्ट याला लागणार आहे, पण इथे तुम्ही डायरेक्ट सॉल्व केलं तरी चालणार आहे. टॅन इनवर्स एक्स इंटू लॉग एक्स मी फक्त त्या रूलनुसार शिफ्ट करून घेतलं आहे. सो बघा इथे पण लॉग एक्स इंटू टॅन इनवर्स एक्स तो काय आहे, इथे तुम्ही जर ऑब्झर्व केलं तर दोन फंक्शनचं मल्टिप्लिकेशन त्याच्यावर डेरिव्हेटिव्ह अप्लाय. सो आपल्याला इथे डेरिव्हेटिव्हचा UV रूल अप्लाय करावा लागेल. तो UV रूल आहे डी बाय डी एक्स ऑफ यू इंटू व्ही म्हणजेच मिळेल यू इंटू डी व्ही बाय डी एक्स प्लस व्ही इंटू डी यू बाय डी एक्स. ओके, सो फर्स्ट बघा u इंटू डी व्ही बाय डी एक्स दॅट इज डी बाय डी एक्स ऑफ टॅन इनवर्स एक्स प्लस व्ही इंटू डी व्ही बाय डी यू बाय डी एक्स दॅट इज टॅन इनवर्स एक्स इंटू डी बाय डी एक्स ऑफ लॉग एक्स. ओके, नेक्स्ट बघा 1/y इंटू डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू लॉग एक्स इंटू टॅन इनवर्स एक्सचं डेरिव्हेटिव्ह आहे 1/1 प्लस एक्स स्क्वेअर. सो ते डेरिव्हेटिव्ह लिहिलं प्लस टॅन इनवर्स एक्स आहेत तसेच लॉग एक्सचं मिळेल आपला 1/x. ओके, 1/y इथे नको आहे, सो शिफ्ट केले ते मल्टिप्लिकेशनमध्ये गेले राईट साईडला. सो y इंटू लॉग ऑफ 1 प्लस एक्स स्क्वेअर लॉग एक्स अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर प्लस टॅन इनवर्स एक्स अपॉन एक्स. ओके, सो इथे फक्त वायची व्हॅल्यू सबस्टिट्यूट केली जी आपली फर्स्ट एक्सप्रेशनमध्ये होती ती, आणि हे ब्रॅकेटमधलं आहे तसंच. हे फायनल आन्सर आपला आहे डी वाय बाय डी एक्सचं. ओके, नेक्स्ट एक्झाम्पल बघा, एक्झाम्पल 8 साइन एक्स रेस टू एक्स. सो लेट y इज इक्वल टू साइन एक्स रेस टू एक्स. इथे बघा आता आपण साइन एक्स रेस टू एक्स, इथे आपल्याला फंक्शन रेस टू फंक्शन आहे पण ते आपल्याला डायरेक्ट लॉग अप्लाय करून नाही मिळणार आहे. सो त्याऐवजी आपण डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह आपल्याला घेता येईल याचं. सो इथे आपण आधी डेरिव्हेटिव्ह घेऊन बघणार आहोत. डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू डी बाय डी एक्स ऑफ साइन एक्स रेस टू एक्स. साइन एक्सचं डेरिव्हेटिव्ह असतं कॉस एक्स. सो साइन एक्स रेस टू एक्सचं डेरिव्हेटिव्ह मिळेल आपल्याला कॉस एक्स रेस टू एक्स. ओके, आणि आता आपण पुन्हा डेरिव्हेटिव्ह घेणार आहोत या फंक्शनचं एक्स रेस टू एक्सचं. सो वी गेट डी बाय डी एक्स ऑफ एक्स रेस टू एक्स. पण आता हे जे फंक्शन आहे एक्स रेस टू एक्स याचं आपल्याला डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह घ्यायला पॉसिबल नाही आहे. सो तिथे आपण आधी लॉगॅरिथम अप्लाय करायचं. पण कसं बघा, ह्या जर एक्स रेस टू एक्स आहे त्याला आधी आपण यू म्हणून सबस्टिट्यूट केला आहे. सो यू इज इक्वल टू एक्स रेस टू एक्स. सो we taking logs on both sides we get log u is equal to log of x raised to x. सो आपल्याला तो फॉर्म्युला अप्लाय करावा लागेल लॉग एम रेस टू एन वाला. तो मिळेल आपल्याला एन इंटू लॉग एम, म्हणजेच एन आहे इथला हा एक्स आणि एम आहे हा खालचा एक्स. सो एक्स इंटू लॉग एक्स मिळेल आपल्याला. आता हे आपलं सिम्प्लिफाय झालं आहे. सो आपण डिफरन्शिएट करणार विथ रिस्पेक्ट टू एक्स. सो इथे डिफरन्शिएट करणार आपण डी बाय डी एक्स ऑफ लॉग यू. या लॉग यूचं डेरिव्हेटिव्ह मिळेल आपल्याला 1/u आणि या यूचं डेरिव्हेटिव्ह मिळेल डी यू बाय डी एक्स. ओके, आता ह्याच्यावर डेरिव्हेटिव्ह अप्लाय करणार डी बाय डी एक्स ऑफ एक्स लॉग एक्स. इथे मल्टिप्लिकेशन आहे सो यू व्ही रूल अगेन आपल्याला यूज करावे लागेल.
सो यू इंटू डी व्ही बाय डी एक्स प्लस व्ही इंटू डी यू बाय डी एक्स. सो आपल्याला मिळेल बघा एक्स इंटू डी व्ही बाय डी एक्स, दॅट इज डी बाय डी एक्स ऑफ लॉग एक्स प्लस लॉग एक्स इंटू डी बाय डी एक्स ऑफ एक्स. सो मिळेल आपल्याला एक्स इंटू लॉग एक्सचं डेरिव्हेटिव्ह 1/x प्लस लॉग एक्स इंटू एक्सचं डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स 1 मिळेल. सो फायनल काय मिळतं आहे बघा आपल्याला, हे एक्स एक्स कॅन्सल होऊन फक्त 1 प्लस लॉग एक्स ही टर्म मिळेल इथे. ओके. सो डी यू बाय डी एक्स हे 1/u आहेत ते इथे नको आहेत. सो राईट साईडला ते शिफ्ट केल्यावर मल्टिप्लिकेशन जातील. सो यू इंटू ब्रॅकेटमध्ये मिळेल 1 प्लस लॉग एक्स, हे एक्स आणि हे एक कॅन्सल झाल्यावर. ओके. सो यू म्हणजे आहे आपला एक्स रेस टू एक्सची व्हॅल्यू फक्त पुट केले. सो आपल्याला डी बाय डी एक्स ऑफ एक्स रेस टू एक्सची व्हॅल्यू मिळाली एक्स रेस टू एक्स इंटू ब्रॅकेट 1 प्लस लॉग एक्स, जी आपल्याला इथे एक्सप्रेशनमध्ये हवी होती ती आता आपण सिम्प्लिफाय केली आणि ती आता आपण ह्या फर्स्ट एक्सप्रेशनमध्ये टाकणार आहोत. सो आपल्याला काय मिळेल बघा, डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू फर्स्ट टर्म आपली होती कॉस एक्स रेस टू एक्स ही टर्म. ओके. कॉस एक्स रेस टू एक्स ही टर्म होती, ह्याची व्हॅल्यू आत्ता आपण काढली आहे. सो ती मिळेल बघा कॉस एक्स रेस टू एक्स इंटू आत्ता जी काढलेली व्हॅल्यू आहे ती एक्स रेस टू एक्स इंटू ब्रॅकेट 1 प्लस लॉग एक्स. ओके. हेच आपलं आहे फायनल आन्सर डी वाय बाय डी एक्सचं. ओके. इथे आपला क्वेश्चन 1 कम्प्लीट झाला आहे.